सो लास्ट लेक्चरमध्ये आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल स्टार्ट केलं होतं आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि त्यांचं इंटर कन्व्हर्जन आपण स्टडी केलं. ओके, आजची डेट आहे आपली 19 फेब. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ठीक आहे. सो आज आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगलमधला नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काही रूल स्टडी करायचे आहेत. आता ते रूलसाठी थेरम आहेत. सो थेरम आपण काय करतो की बोर्डच्या पेपरच्या अगोदर आपण त्या थेरम डिस्कस करत असतो, सगळ्या ज्या इम्पॉर्टंट थेरम आहेत आपल्याला सगळ्या चॅप्टर्समध्ये. ओके, सो आता आपल्याला डायरेक्टली काय करायचे ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ज्या थेरम आहेत त्यांचे फॉर्म्युले. सो याच्यामध्ये टोटल आपल्याला काही रूल स्टडी करायचे आहेत आणि फॉर्म्युले खूप सिम्पल आहेत. सो वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. सो पहिलं आहे आता साइन रूल. ओके, सो काल आपण जे काय बघितलं तर मी पुन्हा एकदा काय करतो, इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलमध्ये अँगल आपण दाखवणार आहे किंवा व्हर्टायसेस आपण दाखवतो कॅपिटल लेटर्सने. अँगल एच्या अपोजिटची साईड असणार आहे स्मॉल ए, अँगल बीच्या अपोजिटची साईड असणार आहे स्मॉल बी आणि अँगल सीच्या अपोजिटची साईड काय असणार आहे स्मॉल सी. ओके, तो साइन रूल काय असतो की एनी साईड आणि त्याच्या अपोजिटचा साइन अँगल. समजा तुम्ही आता हे एला कन्सिडर केलं, हा ए, त्याच्या अपोजिटचा अँगल काय बघा, अँगल आपण कॅपिटल लेटर्सने दाखवतो, हा ए, याचा साइन, यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. ओके, आणि तो किती असतो तर तो असतो सर्कम रेडियस एवढा. म्हणजेच आपला फॉर्म्युला तयार होणार आहे ए अपॉन त्याच्या अपोजिटचा अँगल एस, त्याचा साईन घ्यायचा, अँगलचा साईन म्हणजे साईन ए इज इक्वल टू, आता समजा जर मी घेतली साईड बी, सो बी अपॉन साईन बी इज इक्वल टू, आता आपण घेणार आहे साईड सी, मग हे होईल सी अपॉन साईन सी इज इक्वल टू असतं हे 2 टाइम्स आर. ओके, वेअर म्हणजे प्रत्येकाचा रेशो म्हणजे ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी इक्वल टू काय असतो 2r असतो. म्हणजे प्रत्येक रेशो हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे 2r एवढी आहे. सो हा याच्यामध्ये जो आर आहे, वेअर आर इज सर्कम रेडियस, आर इज सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, सर्कम रेडियस काय असती आहे हे तुम्ही 9वी 10वीला ड्रॉ केलेलं आहे बघा. जर तुम्ही ह्या तिन्ही अँगलचे जर परपेंडिक्युलर बायसेक्टर जर ड्रॉ केले, बरोबर, सॉरी तिन्ही साईडचे जर परपेंडिक्युलर बायसेक्टर जर ड्रॉ केले, समजा इथे एखादा पॉईंट येईल, दिस पॉईंट ॲज अ सेंटर, आणि एक सर्कल जर मी ड्रॉ केला, तो सर्कल ए बी आणि सी या तिन्ही व्हर्टायसेसमधून पास होईल. ठीक आहे, आता हा सर्कल एक्झॅक्ट तसा नाही आहे. ओके, या सर्कलची जी रेडियस आहे, ओके, या सर्कलच्या रेडियसला काय म्हणतात सर्कम रेडियस, सर्कम रेडियस. ओके, मग आता हा साइन रूल आपण याचा रेसिप्रोकल फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. म्हणजे सेकंड फॉर्म काय या साइन रूलचा, म्हणजे समजा मी अँगलवरती लिहिला साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी इज इक्वल टू, समजा आपण याला कन्सिडर करू के, 2rचा रेसिप्रोकल समजा के, वेअर हा के कोण असणार आहे, के इज अ कॉन्स्टंट. ओके, सो सिम्पल आहे बघा साइन रूल लक्षात ठेवण्यासाठी. ही थेरम आपण बोर्ड पेपरच्या अगोदर स्टडी करू, हा, कारण त्यावेळेस इम्पॉर्टंट आपल्याला काही सगळ्या चॅप्टर मिळून एक 9-10 थेरम असतात बघा, त्यावेळेस आपण त्याला डिस्कस करतो. सो ह्या ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r, सिम्पली लक्षात ठेवा. नेक्स्ट कोसाइन रूल, पुढचा आपल्याला स्टडी करायचा आहे आता कोसाइन रूल. कोसाइन रूलमध्ये 3 फॉर्म्युले आहे सिम्पल. कोसाइन रूल, ओके, सो कोसाइन रूलमध्ये पहिला फॉर्म्युला आहे ए स्क्वेअरसाठी. आता याला मी पहिला फॉर्म्युला लिहितो, तुम्हाला लॉजिक सांगतो काय कसा लक्षात ठेवणार तुम्ही याला. ए स्क्वेअर इज इक्वल टू हा असतो बी स्क्वेअर, बघा ए नंतर येतो बी, बी नंतर येतो सी, असं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, स्क्वेअरचं नाही फक्त बी आणि सीचं, आणि फॉर्म्युला तुम्ही ए स्क्वेअरसाठी लिहिताय तर अँगल आला कॉस ए. ए स्क्वेअर इज इक्वल टू झालं हे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हे बघा ए स्क्वेअरसाठी फॉर्म्युला लिहितो तो मी, ए स्क्वेअर नंतर येतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, म्हणजे ए नंतर बी, बी नंतर सी, मायनस 2 टाइम्स ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन बी सी आणि कॉस ए. ओके, ए इज अवर अँगल, कारण मी ए साठी फॉर्म्युला लिहित होतो.
मग सिमिलरली बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल हे बघा, बी नंतर कोण येतो सी, म्हणजे सी स्क्वेअर, सी नंतर ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए सी इंटू कॉस, कॉस काय येईल रे, आपण आता फॉर्म्युला लिहितो बी B. स्क्वेअरसाठी कॉस बी, B. Cos ओके B. कॉस बी. मग आता सिमिलरली मला सांगा सी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येईल, C square is equal to A square plus B square minus 2AB cos C. मायनस 2ab कॉस सी. ओके सो सी स्क्वेअर C. इज इक्वल टू काय होईल, सी नंतर येतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. बघा लगेच पाठ होऊन जातात हे फॉर्म्युले. ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू, बोला Square plus C square बी is equal स्क्वेअर to B प्लस सी square स्क्वेअर plus C मायनस square 2bc minus कॉस ए. 2BA cos A. ओके बी स्क्वेअरचा फॉर्म्युला B square is equal to बी C स्क्वेअर square प्लस plus ए A स्क्वेअर square मायनस minus 2ac 2AC कॉस cos बी. 2AC cos B. आणि सी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए A C स्क्वेअर square square is equal प्लस to बी A square स्क्वेअर. plus B square minus 2AB cos C. ओके राहील लक्षामध्ये, सिंपल बघा लक्षात ठेवायला, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ओके आता नेक्स्ट आहे प्रोजेक्शन रूल. ओके प्रोजेक्शन रूल, प्रोजेक्शन रूल मध्ये पुन्हा 3 फॉर्म्युले येणार आहेत. ओके याला पण सेम लॉजिकने लक्षात ठेवायचं जसं आपण वरती कोसाइन रूलने लक्षात ठेवलं होतं. बघा मी पहिला फॉर्म्युला सांगतो, ए स्मॉल लेटर्स लक्षात ठेवा बरं करे, स्मॉल लेटर्स रिप्रेझेंट द साइड्स. हे बघा इथं जो मी ट्रायंगल ड्रॉ केला होता ना, हे स्मॉल लेटर ए बी सी हे साईडला रिप्रेझेंट करतात आणि कॅपिटल लेटर्स हे अँगलला रिप्रेझेंट करतात. ओके नाव द प्रोजेक्शन रूल, स्मॉल ए इज इक्वल टू, हा फॉर्म्युला असा येतो बघा, ए इज इक्वल टू ए नंतर कोण येतो बी कॉस अँगल लिहायचा आहे सी प्लस, आता हा बी आणि सी इंटरचेंज करायचा आहे, म्हणजे इथं होईल सी कॉस आणि बी येईल अँगलच्या पोझिशनला, अँगलच्या पोझिशनला येताना लेटर कसं लिहायचं कॅपिटल. हे बघा एचा फॉर्म्युला काय झाला, ए इज इक्वल टू बी कॉस सी, सी हा अँगलच्या पोझिशनला आहे प्लस सी कॉस बी, आता इथं बी अँगलच्या पोझिशनला आहे म्हणजे एच्या फॉर्म्युल्यामध्ये बी आणि सी आले. ओके सिक्वेन्स ए नंतर बी नंतर सी, आणि मग हा बी आणि हा सी पुढच्या मध्ये काय केला इंटरचेंज केला, म्हणजे सी ला आधी आणलं आणि बी अँगलच्या पोझिशनला घेऊन गेलो. ओके मग देअरफॉर बी इज इक्वल टू काय होईल रे, बी नंतर कोण असतो सी कॉस, हा सी नंतर ए A. प्लस, आता हे दोघं मला इंटरचेंज करायचे म्हणजे काय होईल ए A कॉस cos C. ए कॉस सी. एक गोष्ट लक्षात ठेवा, C. याच्यामध्ये सी आणि ए हे दोघं काय केले मी इंटरचेंज केले. इंटरचेंज केल्यावरती ज्यावेळेस तुम्हाला याला साईडच्या म्हणजे कॉसला मल्टिप्लाय करायचं आहे ना, म्हणजे ती साईड आहे, साईड लिहितानी ऑलवेज स्मॉल लेटर लिहायचा आहे आणि अँगल लिहितानी ऑलवेज कॅपिटल लेटर. मग देअरफॉर तिसरं सी इज इक्वल टू काय येईल बोला, A cos B plus B cos A. करेक्ट म्हणजे समजलं तुम्हाला आता बरोबर. सी इज इक्वल टू काय झालं, ए कॉस बी Yes, sir. प्लस बी कॉस ए. मी रिक्वेस्ट करतो बघा सगळ्यांना, ज्यावेळेस तुम्हाला आन्सर सांगायचे त्याच वेळेस फक्त मायक्रोफोन तुमचे ऑन असतील, अदरवाईज आपण मायक्रोफोन काय करत चला बंद ठेवत चला, ठीक आहे. ही रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठी. आन्सर सांगतानाच फक्त मायक्रोफोन ऑन करा. काय होतं माहिती का, आपण जर ऑनच जर ठेवला तर बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. ओके आपण सगळेजण शिकण्यासाठी आलोय, सो दुसऱ्यांना डिस्टर्ब होईल असं काही करू नका. समजले प्रोजेक्शन रूल. ओके मला फास्ट सांगा आता पाठीमागा, ए इज इक्वल टू काय येईल, ए इज इक्वल टू B cos C plus Plus C cos B. बी कॉस सी प्लस सी कॉस बी, करेक्ट. बी इज इक्वल टू C cos A plus A cos B. प्लस ए कॉस सी, करेक्ट. आणि सी इज C. इक्वल टू A A cos B plus B cos A. ए कॉस बी प्लस बी कॉस ए, करेक्ट. समजले हे 3. ओके नंबर 4, तुम्हाला 8वीला मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. 8वीला आहे ना तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला होता. Heron's formula. येस हिरोन्स फॉर्म्युला, गुड. आता मला हिरोन्स फॉर्म्युला बघा. नेक्स्ट पार्ट आपला दिसतो का, हा पेनचं रायटिंग दिसते का चेंज करू, ब्ल्यू वापरतो. हो दिसते. ओके ब्ल्यू वापरतो, हिरोज फॉर्म्युला. ओके हिरोन्स फॉर्म्युला होता आपल्याला. सो परत मी इथं ट्रायंगल ड्रॉ करतो एक.
समजा हा आपला ट्रायंगल ABC आहे. एच्या अपोजिटची साईड ए, बीच्या अपोजिटची साईड बी, सीच्या अपोजिट साईड काय असते? सी असते. करेक्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मला सांगा पेरिमीटर काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो रे? पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय? सगळ्या साईडची ॲडिशन. सो ते होतं ए प्लस बी प्लस सी. तसंच सिमिलरली आपण काय फाइंड आउट करू शकतो? सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटरचा मिनिंग हाफ करायचा बघा हा. ओके, म्हणजे जे मी पेरिमीटर फाइंड आउट केलं ए प्लस बी प्लस सी, याला मी कितीने डिवाइड केलं? 2 ने डिवाइड केलं. जर याला आपण 2 ने जर डिवाइड केलं तर याला म्हणतो आपण सेमी पेरिमीटर आणि याचं नोटेशन असतं यस. सो लक्षात ठेवा हे ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय? यस आहे. मग बाय युझिंग हिरोज फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो? इन द स्क्वेअर रूट यस इन ब्रॅकेट यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. आठवलं का सगळ्यांना? दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल कोणत्या पण जरी टाईपचा असेल ना रे, तर ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही त्याचा एरिया फाइंड आउट करू शकता. इनी ट्रायंगल. ओके, इनी इरेग्युलर शेपवाला ट्रायंगल जरी असेल तरी तुम्ही या फॉर्म्युल्याने त्याचा एरिया फाइंड आउट करू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोण आहे? हा यस. यस म्हणजे कोण आहे? सेमी पेरिमीटर. तो कसा फाइंड आउट करायचा आहे? पेरिमीटरला 2 ने डिवाइड करून. ओके, सो दिस इज हिरोज फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल. नेक्स्ट, आता नंबर 5 इम्पॉर्टंट, हाफ अँगल फॉर्म्युले. अरे मायक्रोफोन ऑफ ठेवत चला. हाफ अँगल फॉर्म्युले. ओके, हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजेच काय करायचं आपल्याला? जे आपले 3 अँगल आहेत बघा ट्रायंगलमध्ये ABC. ओके, यांचे हाफ अँगल फॉर्म्युले फाइंड आउट करायचे. 11वीमध्ये आपण हाफ अँगल फॉर्म्युले ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, पण आता ते तुम्ही ट्रिग्नोमेट्रीसाठी जनरली ते फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले होते किंवा आपण त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवले होते. इथं आपल्याला बेसिकली ट्रायंगलसाठी करायचं आहे. ओके, आता हाफ अँगल फॉर्म्युले टोटल 9 आहेत. 9 कसे? तर आपल्याकडे 3 अँगल आहे ABC आणि प्रत्येक अँगलसाठी मला साइन, कॉस आणि टॅन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 3 फॉर्म्युले येतील बघा. ए साठी साइन कॉस टॅन, बी साठी साइन कॉस टॅन आणि सी साठी पुन्हा साइन कॉस आणि टॅन. ओके, असे आपले फॉर्म्युले येतील. आता लक्षात ठेवायचे कसे? लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हिरोज फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, तो हिरोजचा फॉर्म्युला आपला यस इन ब्रॅकेट यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. ओके, आता 1 बाय 1 लक्ष इम्पॉर्टंटली. याला काय पाठ करायचं नाही आहे, याचं लॉजिक लक्षात ठेवा बघा. सगळे फॉर्म्युले लॉजिकवरती लक्षात जात आहेत. सो पहिला फॉर्म्युला मला फाइंड आउट करायचा आहे साइन A/2चा. ओके, सो साइन A/2चा फॉर्म्युला काय आहे? सगळे फॉर्म्युले असणारे आपले स्क्वेअर रूटमध्ये. सो इन द स्क्वेअर रूट ज्यावेळेस मी साइन A/2चा फॉर्म्युला लिहिणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे? यस म्हणजे साईनचा फॉर्म्युला लिहिताना ऑलवेज काय करणार आहे आपण? यस आणि ह्या अँगल कोणासाठी फाइंड आउट करतोय मी? फॉर्म्युला ए अँगलसाठी. सो त्याची साईड म्हणजे ही टर्म यस आणि यस मायनस ए ह्या 2 टर्म स्किप करायच्या. राहिलं कोण सांगा? यस मायनस बी आणि यस मायनस सी डिवायडेड बाय त्याच 2 साईडचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 साईड कोणत्या? इथं बी आलेला आहे, इथं सी आलेला आहे, बरोबर? त्या 2 साईडचं मल्टिप्लिकेशन हे झालं BC. हा झाला माझा साइन A/2चा फॉर्म्युला. मी परत लॉजिक सांगतो काय करायचंय. हे पाठ होत नाही फॉर्म्युला, ठीक आहे? याला लॉजिकली लक्षात ठेवायचं आहे. साइन A/2 साइनचा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहे त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं आहे? तुम्ही ज्या अँगलसाठी फाइंड आउट करताय ना, सो सगळ्यात अगोदर यसची टर्म आणि ज्या अँगलसाठी फाइंड आउट करताय त्याच्या साईडची टर्म म्हणजे यस मायनस ए याला मी स्किप केलं आणि फॉर्म्युला आला. ओके, आता नंबर 4 का बरं? साइन नंतर कॉस, कॉस नंतर टॅन, हे मी नंतर सांगतो. अगोदर आपण साइनचे फॉर्म्युला तयार करूया. आता मला फॉर्म्युला तयार करायचा आहे साइन B/2चा. ओके, मी परत लॉजिक सांगतो काय. आता मी साइनचा फॉर्म्युला बी साठी तयार करतोय. जर मला बी साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे तर मी काय करणार आहे? यसची टर्म आणि बी म्हणजे बी ज्याच्यामध्ये साईड बी येते म्हणजे यस मायनस बी, या दोघांना मी स्किप करून टाकतो. सो राहिलं कोण? यस मायनस ए आणि यस मायनस सी डिवायडेड बाय त्याच 2 साईडचं मल्टिप्लिकेशन ए सी. सी. हा झाला फॉर्म्युला आपला साइन B/2चा. ओके, 5 नंबरला कॉसचा येईल, 6 नंबरला टॅनचा येईल. आता 7 नंबरचा फॉर्म्युला. ओके, 7 नंबरचा फॉर्म्युला आहे साइन C/2 साठी.
सो साइन सी बाय 2 इज इक्वल टू, आता मी फॉर्म्युला फाइंड आउट करतोय सी साठी. सो तुम्हाला माहिती आहे आता यस ची टर्म आणि अजून कोणती टर्म तुम्हाला स्किप करावं लागेल ज्याच्यामध्ये सी येतोय. बरोबर, सांगा रे फॉर्म्युला काय तयार होईल? AC यस मायनस ए S minus यस मायनस सी C अपॉन ए बी. AB. सी ची टर्म आपण स्किप केली बरं का, लक्षात ठेवा. ओके, सो हे झालं बघा साईनचे फॉर्म्युले. बस साईनचा फॉर्म्युला येतो कसा तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्यासाठी तुम्ही फाइंड आउट करताय यस आणि त्या अँगलसाठी तुम्ही फाइंड आउट करताय त्या अँगलचे साईड, त्याच्या अपोजिटची साईड, ह्या दोन टर्म तुम्हाला स्किप करायच्यात. म्हणजे राहिलेल्या टर्म लिहायच्या आहेत आणि डिवायडेड बाय त्याच दोन साईडचं मल्टिप्लिकेशन. ओके, आता कॉस. आता कॉस कसा लिहिणार तुम्ही? तर ज्या दोन साईड तुम्ही स्किप केल्या होत्या, कोण कोण स्किप केलं आपण? यस आणि यस मायनस ए. सो तो न्यूमरेटरला आला यस इंटू यस मायनस ए अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज बीसी. यस, डिनॉमिनेटर ॲज इट इज बीसी. नेक्स्ट नंबर 5 आता इथं मी तयार करतोय आता कॉस बी बाय 2. कॉस बी बाय 2 काय येईल मला सांगा. बघा वरती कोण आलं? यस मायनस ए यस मायनस सी. कोणत्या दोन टर्म बाकी आहेत? Yes minus B. यस इंटू यस मायनस बी Minus B डिवायडेड बाय काय येईल इथं? minus AC. AC. ओके, नंबर 6 इथं काय येईल आता? कॉस सी बाय 2. C by 2. यस एनीवन सांगा, कॉस सी बाय 2 चा फॉर्म्युला काय तयार होईल? यस इंटू Yes Yes minus minus A. A मायनस सी अपॉन C divided by AB. डिवायडेड बाय ए बी. गुड. AB. ओके, आणि आता आपल्याला तयार करायचे टॅन साठी फॉर्म्युले. ओके, हा 8 नंबरचा फॉर्म्युला आहे बरं. करेक्ट 8 नंबर. सो लक्षात ठेवायची गरज आहे मला सांगा? पाठांतर करायची गरज सोपं आहे नाही. सर. सोपं आहे? नाही सोपं नाही? अरे बाबा. सोपं आहे ओके. करायची गरज नाही. हा, पाठ करायची गरज नाही. नेक्स्ट नंबर 3 आता टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो रे? साइन अपॉन कॉस. बरोबर ना? टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? साइन अपॉन कॉस. आता हे बघा इथं वरती साइन ए बाय 2 पण आहे आणि कॉस ए बाय 2 पण आहे. जर ह्या दोघांचा रेशो घेतला तर काय कॅन्सल होईल रे? ह्या दोघांचा रेशो जर मी घेतला तर काय कॅन्सल होईल? मला टॅनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सगळ्यांना कळतंय ना मी काय विचारतोय? BC. हा, BC. BC कॅन्सल होईल. टॅन ए बाय 2 म्हणजे काय? साइन आणि कॉसचा रेशो असतो. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. समजा कन्सिडर करा की तुमच्याकडं साइन थिटाची व्हॅल्यू आहे 3/5 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 4/5 आणि आपल्याला टॅन थिटा काढायचा आहे. सो टॅन थिटा मी काय करणार? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर ना? टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. 3/4 इंटू हा, म्हणजे काय होतं? साइन थिटा म्हणजे कोण आहे आपला? 3/5 आहे आणि 3 by cos थिटा 5. कोण आहे? 4/5 आहे. 4/5 बरोबर. 5 कॅन्सल. 5 इथलचा 5 काय झाला? कॅन्सल. Cancel. कोण? 3/4. म्हणजे ज्यावेळेस मी साइन आणि कॉसचा रेशो घेतो ना त्यावेळेस डिनॉमिनेटर कॅन्सल होत असतो. 5 कॅन्सल झाला. मग सिमिलरली मला सांगा इथं टॅन ए बाय 2 BC कॅन्सल होईल. हा, म्हणजे साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 चा जर मी रेशो घेतला तर दोघांचा डिनॉमिनेटर काय आहे? BC. तो काय होऊन जाईल? कॅन्सल. कॅन्सल. म्हणजे फॉर्म्युला काय येईल? न्यूमरेटरला काय येईल इथं? यस मायनस बी Yes minus B Yes minus B into yes minus C. Yes minus C upon yes Yes into yes minus C. yes minus यस A. मायनस ए. झाला हा तयार? A. ओके. हो. आता आपल्याला पुढचे दोन तयार करायचे आहेत. टॅन बी बाय 2 आणि टॅन सी बाय 2. ठीक आहे, हा नंबर 6 आहे. टॅन बी बाय 2 बोला. टॅन बी बाय 2 इज इक्वल टू काय येईल? इन द स्क्वेअर रूट Yes minus A yes minus Yes C. minus A yes minus C upon AC. नाही Yes upon. into C नाही. Yes into yes B. yes minus B. हा, यस इंटू यस मायनस बी. आणि 9 नंबरचा फॉर्म्युला टॅन सी बाय 2 सांगा काय येईल आता? Root Yes minus Yes minus A into yes minus B. yes minus B Con yes divided into by yes minus yes C. into yes minus C यस इंटू यस मायनस. minus C yes C. ओके, झाले का 9 फॉर्म्युला तयार? सो हाफ अँगल फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिम्पली आपला हिरोचा फॉर्म्युला. ओके, आणि त्यामध्ये पण आपण साइन कसं केलं फाइंड आउट ते लक्षात ठेवा. एकही पाठ करायची गरज नाही आहे. सो सोपं आहे. ओके.
सो दीज आर द 5 इम्पॉर्टंट रूल्स किंवा 5 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. साइन रूल, परत मी मागे येतो रिवाइज करण्यासाठी. साइन रूल काय असतो? साईड आणि त्याच्या अपोजिटचा अँगल, पण साइन अँगल घ्यायचा आहे, यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणून तो रूल काय येतो? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r. याच्यामध्ये आर असते सर्कम रेडियस. ओके, इथं मी डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न केला आहे. सर्कल काढलाय बघा, जे तिन्ही व्हर्टायसेसमधून पास होतो बाहेरच्या बाजूने, त्याला सर्कल म्हणतात आणि त्याच्या रेडियसला म्हणतात सर्कम रेडियस. ओके, नेक्स्ट कोसाइन रूल. कोसाइन रूलमध्ये 3 फॉर्म्युले आहेत लॉजिकली. ए स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. सेकंड फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. आणि तिसरा फॉर्म्युला आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला लिहिताय ज्या साईडसाठी तोच अँगल इथं येत असतो. ठीक आहे, इथं सी स्क्वेअर आहे तर अँगल पण सी स्क्वेअरसाठी येईल. इथं बी स्क्वेअर आहे तर अँगलसुद्धा बी येईल. फक्त अँगल लिहिताना लिहायचा असतो कॅपिटल लेटर आणि बघा अँगल कॅपिटल लेटरने डिनोट करायचा आणि साईड स्मॉल लेटरने. नेक्स्ट प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूलमध्ये पहिला फॉर्म्युला ए इज इक्वल टू, ए नंतर येतो बी, बी नंतर तो सी. ओके, तो सिम्पल आहे लॉजिक. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. आणि सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ओके, नेक्स्ट इयत्ता 8वी आहे का नाही, हिरोजचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा फॉर्म्युला इन द स्क्वेअर रूट यस इन ब्रॅकेट यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. आणि यस म्हणजे कोण आहे? सेमी पेरिमीटर. त्याला कसं फाइंड आउट करतात? ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. आणि लास्ट हाफ अँगल फॉर्म्युले. ओके, हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये लक्षात ठेवा की साइन ए अँगल कसा तयार करतोय आपण, म्हणजे साइन a/2 मध्ये लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळेचे सगळे फॉर्म्युले स्क्वेअर रूटमध्ये आहे. ऑल आर द फॉर्म्युले इन द स्क्वेअर रूट. ओके, या पण मध्ये आपण काय केलं की साईनचा फॉर्म्युला तयार केला अगोदर, म्हणजे साइन a/2 तर यस आणि आपण अँगल ए साठी फाइंड आउट करतोय. सो यस मायनस ए ह्या 2 टर्म स्किप करायच्या. राहिल्या 2 टर्म कोणत्या? यस मायनस बी यस मायनस सी दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन त्याच 2 साईडचं मल्टिप्लिकेशन म्हणजे अपॉन बी सी येईल. ओके, तोच जर फॉर्म्युला मला कॉससाठी लिहायचा असेल तर ज्या टर्म आपण स्किप केल्या त्या 2 टर्म न्यूमरेटरला येतील, डिनॉमिनेटरला पुन्हा ज्या साईनमध्ये डिनॉमिनेटर होता तोच डिनॉमिनेटर. बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे साइन आणि कॉसचा बेसिक फॉर्म्युल्यामध्ये त्यांचा डिनॉमिनेटर कोण असतो? हायपोटेनस असतो, म्हणजे सेम असतो. आणि टॅनचा फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे? मग टॅनचा फॉर्म्युला फक्त बेसिक नाही, साइन अपॉन कॉस. सो दोघांचा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. ओके, सो वी गेट द फॉर्म्युला फॉर टॅन. सो हे पाठ करायची गरज नाही, लॉजिकली सगळे लक्षात ठेवा. ओके, लेक्चर संपल्यावरती काय करायचं आहे, तुम्ही ज्या सिक्वेन्सने आपण हे 5 टाईपचे फॉर्म्युले बघितले त्या सिक्वेन्सने लिहायचा प्रयत्न करा की कसे येत आहेत ते फॉर्म्युले, कारण यांना यूज करायचं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये. ओके, यूज करता आलं पाहिजे. बघा तुम्ही पाठ किंवा लक्षात ठेवायला खूप सोपं असतं गोष्टी, फक्त प्रॉब्लेममध्ये आपल्याला ते काय करता आले पाहिजे? यूज करता आले पाहिजे. ठीक आहे, सो यूज करण्यासाठी आपल्याला अगोदर ते माहीत पाहिजेत. ठीक आहे, सो आपल्याला आता याच्यावरचे काही क्वेश्चन्स घ्यायचे. सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, सो क्वेश्चन फर्स्ट. सो पहिला क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एबीसी. समजतंय जरा सगळ्यांना? मी तुमच्याकडे आलो नाही अजून. हो सर. ओके ओके गुड. ओके, आदिती प्रेझेंट आहे आज. आदिती, आदित्य भांड, स्नेहल शितोले, बरोबर नाव घेतलं ना मी? शितोले स्नेहल, सॉरी तिचं नाव आहे स्नेहल कावळे. येस. सुप्रिया वालेकर, अंजली येवले, साक्षी गिरवले, गणेश दगडे, त्यानंतर अक्षदा निपुंगे. अक्षदा आज क्लासला आले होते बघा इथं नगरमध्ये. अक्षदा, त्यानंतर प्राजक्ता मुठे आणि चंचल मोठे यांचे पॅरेंट्स पण आज क्लासला येऊन गेले. त्यानंतर मानसी मसिरा मरकड. आपलं नाव काय हो? राजलक्ष्मी. ओके, राजलक्ष्मी मरकड. ओके, प्रणाली अवताडे. मे बी तुमचं नाव काहीतरी अर्चना समथिंग काहीतरी नाव आहे ना? का वेगळं आहे काहीतरी? अवताडे. ओके, नाही सर, नाव काय आपलं अवताडे? तनुजा अवताडे, तनुजा. ओके, कुठून जॉईन होताय तुम्ही? वांबोरी. वांबोरी. ओके, नेक्स्ट आहे प्रतीक्षा गुंजाळ, प्रतीक्षा मुठे,
ओके, मी अगोदर सांगितलं प्रतीक्षा आणि चंचल दोघांचे पॅरेंट आले होते आज. नेक्स्ट आहे राजेंद्र उडागे, नवीन जॉईन दिसत आहेत आज. राणी गीते, राणी मराठेचा 3रा दिवस. गुड राणी. नेक्स्ट केतन डांगट, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे. ओके, संभाजी सौदागर पाटील म्हणजे आपली पूजा सौदागर का? येस सर. ओके, नावलाच चेंज केलं आज. संदीप. नेक्स्ट आहे संदीप काय कांठाली. ओके, नवीन दिसतोय आज. तन्वी तोरडमल, बरोबर ना तन्वी? बरोबर नाव घेतलं ना आज? ओके हां. येस सर. सार्थक पाटेकर, जान्हवी, सिद्धी, तनुजा, वैशाली मोठे, वैष्णवी पेहरे आणि वर्षा घुले. ओके, अजून दोघं आहे खाली. गायकवाड म्हटल्यावरती ही अनुष्का का? अनुष्का डोंडे. हो सर. येस, आणि व्यंकटेश. ओके, चलो ठीक आहे. सो आपण घेऊया आता पहिला क्वेश्चन. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इन एरिया ऑफ ट्रायंगल सॉरी थांबा एक मिनटं, मी क्वेश्चन चेंज करतो. पहिला हा नाही घेते आपण, एरिया नाही. असं लिहा, इन ट्रायंगल ABC इफ A is equal to 45 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of its sides. ओके, हा खूप फेमस क्वेश्चन आहे बघा CET साठी किंवा थेरी एक्झामसाठी. एक तर तुम्हाला अँगल दिलेले जातील, साईडचा रेशो विचारतील, किंवा साईड दिल्या जातील, अँगलचा रेशो विचारतील. ओके, सो लक्षात ठेवा, ह्या टाईपचा जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो साइन रूलने. कोणत्या रूलने सॉल्व्ह करायचा? याला साइन रूलने सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता आपल्याला एक गोष्ट माहिती बघा, कोणत्याही ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलची ॲडिशन A + B + C किती असती रे? आता 180. 180 बरोबर. 180. अँगल मला डिग्रीमध्ये दिलेत, सो मी इथलचा पण अँगल डिग्रीमध्ये लिहिला. जर मला अँगल रॅडियनमध्ये दिलं तर मी अँगल रॅडियनमध्ये लिहिलं. ओके, A + B + C झाला 180 डिग्री. त्यापैकी A 45 डिग्री आहे. A किती दिला आहे आपल्याला? 45 डिग्री. ओके, याचं मी काय करतो फाइंड आउट? साइन फाइंड आउट करतो, म्हणजे साइन ऑफ 45. सो तुमचे पाठ झाले असतील बघा. आता सांगा साइन 45 किती असतो? 1/√2. बरोबर, 1/√2. त्यानंतर B दिलाय तुम्हाला 60 डिग्री. सो सांगा साइन 60 काय असतो रे? √3/2. √3/2. √3/2. गुड. आता A 45 आहे, B 60 आहे, मग C किती येईल रे? करा कॅल्क्युलेशन, मला सांगा C किती येईल? हे बघा, 75. तिन्ही अँगलची ऍडिशन असते 180. त्यापैकी 75. यस, कोणी सांगितलं answer? 75. 75. हा नाव बरं ठीक आहे. A 45, B 60 आणि C किती आला? 75. सगळ्यांना समजलं ना? सगळ्यांना 75 कसा येईल? कारण हो. तिन्ही अँगलची ऍडिशन 180 आहे. 180 मधून काय करा? A अँगल आणि B अँगल मायनस करा, तुमचं किती येईल? 75 सेपरेट येईल. कर. ओके, आता मला फाइंड आउट 75. करायचं आहे साइन 75. आहे का रे आपल्या टेबलमध्ये साइन 75 ची व्हॅल्यू? आपल्या टेबलमध्ये साइन 75 ची नाही. व्हॅल्यू आहे का? नाही. मग आपण 11 नाही. असे अँगल कसे फाइंड आउट केले? साइन 75 ला कसं लिहायचं रे? कोणत्या दोन अँगलची ऍडिशन लिहू? साइन 75 45 + 30. 45 + 30. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल आता? साइन A + B चा Sin A फॉर्म्युला plus अप्लाय B. होईल. ओके, साइन A + B. साइन A + B चा फॉर्म्युला काय असतो? साइन A च्या जागेवरती आहे 45. ओके, हा A समजा तुमचा, हा B आहे तुमचा. ठीक आहे, साइन A + B. साइन 45 साइन A cos B प्लस cos A Cos sin A B. sin B. ओके, इथं वाटलं तर मी तो फॉर्म्युला इथं मेन्शन करतो. आपण जो फॉर्म्युला वापरलाय तो हा कुठून आला? साइन A + B. हा फॉर्म्युला असतो साइन A cos B Sin A cos B प्लस cos A cos A sin B. sin B. मी ना समजा तुम्ही आमच्या दुसऱ्या ग्रुपला जर जॉईन असेल ना, त्या ग्रुपवरती मी सगळे फॉर्म्युले टाकले बघा सकाळी.
आहे का रे तुम्ही जॉईन त्या सायन्स आणि फनच्या ग्रुपला? नाही. नाही. नाही आहेत का? ठीक आहे, मग मी नाही. आपल्या ऑनलाईनच्या ग्रुपवरती पण सगळे फॉर्म्युले टाकतो ट्रिग्नोमेट्रीचे. ओके, हे फॉर्म्युले आज तुम्हाला येऊन जातील सगळे. सो ते करा व्यवस्थित मग. ओके, हा फॉर्म्युला मी तर वापरला खाली. साइन 45 कॉस 30 प्लस कॉस 45 साइन 30. मला सांगा रे व्हॅल्यू. साइन 45 किती असतो? 1/√2. 1/√2. 1/√2. कॉस 30 रूट 3 अपॉन रूट बरोबर. 2. कॉस 45 1 by root 2. 1/√2. साइन 30 1/√2. ओके, करा मल्टिप्लिकेशन. हा 1 इंटू रूट 3 किती? रूट 3 डिवायडेड बाय या √3. दोघांचं Root मल्टिप्लिकेशन √2. 2√2 रूट 2. प्लस 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2√2. 2√2. 2√2. आता डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहायचा 2√2 आणि ह्या वरच्यांचं काय होईल? ॲडिशन होईल रूट 3 प्लस 1. √3. सो ही व्हॅल्यू कोणाची One. झाली रे? साइन Sin 75. 75. येस, ही व्हॅल्यू झाली साइन 75 ची. ओके, आता बाय युझिंग कोसाइन रूल, सॉरी बाय युझिंग साइन रूल, काय रूल आहे आपला? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन B upon sin B. C upon sin C. सी अपॉन साइन सी. ओके, Sin C. करेक्ट. इज इक्वल टू काय असतं? 2r असतं. ठीक आहे, आता फॉर्म्युले मॉडिफाय करायचे बघा ऑलवेज. आता इथं मला काय आर फाइंड आउट करायचं आहे का? नाही. सो आर काय लिहायची गरज नाही, एवढाच मी फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. बस एवढा फॉर्म्युला मी लिहिला. ओके, आता काय करा, हा आपला तो फॉर्म्युला ॲक्च्युअलमध्ये, पण मला त्यांनी काय विचारलंय की तिन्ही साईडचा रेशो विचारलाय. सो साईड कोण आहे आपल्या? ह्या स्मॉल ए स्मॉल बी ABC. स्मॉल सी ह्या साईड्स आहे बरोबर. मग रेशो विचारलं लिहायचं कसं याला? ए ॲज टू बी B ॲज as to C. सी इज इक्वल टू, मग सांगा इथं राईट हँड साईडला काय येईल रे? साइन ए ॲज टू Sin A. साइन Sin बी B. Sin B आणि साइन सी. as to sin C. Sin C. ओके, आपण तिघांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत बघा. मी परत सांगतो तुम्हाला. साइन ए साइन बी साइन सीच्या व्हॅल्यू काय? साइन ए म्हणजे साइन 45 किती रे ती व्हॅल्यू? 1/√2. √2. 1/√2. येस, 1/√2 ॲज टू. साइन बी ची व्हॅल्यू किती आलेली बघा? साइन बी म्हणजे साइन 60 √3/2. √3/2 Root 3 by Root 3 by 2. ॲज टू. आणि साइन सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे? √3 plus 1 upon √2. √2. ओके, आता तुम्ही फिजिक्समध्ये पण येणार ते रुलिंग मोशन आणि लिनियर मोशनचे नाही का असे रेशोचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील बघा. ज्यावेळेस तुम्ही रेशो हो. फाइंड आउट करतो ना आपण, रेशो फाइंड आउट करताना डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू रिमूव्ह करून टाकायची असते आपल्याला. ओके, डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू रिमूव्ह कशा करायच्या असतात? डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू येईल ना तिने मल्टिप्लाय करून टाकायचं. ओके, काय सांगतोय मी? डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू येईल तिने मल्टिप्लाय करायचं. अगोदर काय करतो मी? डिनॉमिनेटरला आपल्या इथं √2 आहे, सो √2 ने थ्रू आउट मल्टिप्लाय करा. √2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? हे बघा, इथं √2 ने मल्टिप्लाय केल्यावरती √2 कॅन्सल होईल. इथं किती राहिला? फक्त 1. 1. 1. ओके, सेकंड टर्मला जर मी √2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं ऑलरेडी वरती √3 आहे. √3 इंटू √2 किती होईल? √6 √5. Root 3. 6 √6. बरोबर, अपॉन 2 upon 2. ॲज टू. आता जर मी तिसऱ्याला इथं तिसऱ्या टर्मला जर मी √2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं बघा खाली √2 आहे आणि वरती मी √2 ने मल्टिप्लाय करतोय. सो √2 कॅन्सल होऊन राहील काय? फक्त √3 प्लस 1 अपॉन 2 Root 3 plus 1 upon 2. ओके, आता डिनॉमिनेटरला टर्म कोणती आहे आपली? 2 आहे. आता थ्रू आउट कशाने डिवाइड करायचं? सॉरी, थ्रू आउट कशाने मल्टिप्लाय करायचं? आता 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 ने. इथं लिहू करे, इथं एंड करतो प्रॉब्लेम मी. या बाजूला लिहितो थोडंसं, म्हणजे काय येईल बघा. या 1 ला 2 ने 2 मल्टिप्लाय केल्यावरती किती होईल? 2. 2. बरोबर ना? 2 ने मल्टिप्लाय करतोय. आता सेकंड टर्म याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं डिनॉमिनेटरला 2 वरचा 2 कॅन्सल होऊन किती राहील? √6. √6. Root 6. आणि इथं जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं इथं √3 plus 1. 2 आणि 2 कॅन्सल होऊन काय राहील? √3 Root प्लस. 3 √3 plus plus 1. 1. ओके, म्हणजे आपला रेशो काय आला साईडचा? देअरफॉर ए ॲज टू बी ॲज टू A सी to B to C. इज इक्वल टू आलं 2 ॲज टू √6 2 as to √6 Root 6 as to √3 to root plus 1. 3 plus 1. हे झाला आन्सर. ओके, समजलं का सगळ्यांना हा प्रॉब्लेम? Yes. Yes, sir. सगळ्यांना समजलाय? ओके, गुड. ओके, आता असाच एक प्रॉब्लेम आहे, त्याला मी तुम्हाला होमवर्क देऊन टाकतो लगेच. सेम क्वेश्चन तुम्ही सॉल्व लगेच ट्राय करून टाकायचे. लेक्चर संपलं का क्वेश्चन ट्राय झाला पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे,
जस्ट वेट मी ओपन करतोय बुक इथं. सो या टाईपचा दुसरा क्वेश्चन लगेच दिलो तुम्हाला. काय दमानी घ्या जरा. अरे मायक्रोफोन ऑफ ठेवत चला. ही रिक्वेस्ट आहे बघा तुमच्या सगळ्यांसाठी. आन्सर विचारल्यावरतीच फक्त मायक्रोफोन तुमचे ऑन असतील, अदर टाइम नको आहे प्लीज. ओके, सेकंड क्वेश्चन होमवर्क. याला तुम्ही सॉल्व्ह करून टाका लगेच लगेच, म्हणजे आपलं लेक्चर संपल्यावरती. इन ट्रायंगल ABC, इफ A is equal to 30 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of each side. Then find the ratio of sides. ठीक आहे ना? सो एवढं तुम्ही करा. चला मी पुढचा क्वेश्चन घेतोय. नंबर 3 आहे इन ट्रायंगल ABC, if A is equal to 2, B is equal to 3 and sin A is equal to 2/3, then find B. कॅपिटल B तुम्हाला विचारलंय बघा. कॅपिटल B म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे? अँगल. लक्षात ठेवा, स्मॉल लेटर, मी पुन्हा ते सांगतोय, स्मॉल लेटर रिप्रेझेंट द साइड्स ऑफ द ट्रायंगल, कॅपिटल लेटर्स रिप्रेझेंट द अँगल ऑफ द ट्रायंगल. अँगल ऑफ द ट्रायंगल. ओके, सो आता तुम्हाला बघा काय काय दिले त्यांनी. ए ची व्हॅल्यू 2 दिली आहे, बी ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि साइन ए दिलाय. साइन ए ची व्हॅल्यू 2/3. आता आपल्याकडे जेवढे रूल्स येणार आहे, आता तुम्हाला एक सिंपल आयडिया सांगतो बघा की जनरली कोणता रूल वापरायचा असतो नाही का. तुम्हाला इथं बी फाइंड आउट करायचा आहे, समजा अँगल बी फाइंड आउट करायचा आहे. सो याच्यामध्ये साइन आला दिसतोय तुम्हाला. सो जनरल लॉजिक काय वापरायचं? साइन आला म्हणजे मला साइन रूल वापरायचा आहे. जर कॉसच्या टर्म आल्या तर मला कोसाइन रूल वापरायचा किंवा प्रोजेक्शन रूल वापरायचा आहे. येतं लक्षामध्ये? कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, दोन्ही मेथडने पण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. सो आपल्याला फक्त ट्राय काय करायचं की मिनिमम स्टेप्समध्ये किंवा सिम्प्लिफिकेशन आपलं जे असेल ना ते सिम्पल असायला पाहिजे थोडक्यात. ओके, म्हणजे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेट करून सॉल्व्ह करण्यात काय मजा नाही आहे. ओके, सो मग त्यानुसार आपण ते रूल वापरणार आहेत. आता इथं मला काय करायचं आहे? साइन ए दिलेला आहे. सो मी डायरेक्टली काय करतो? साइन रूल वापरतो. सो बाय युझिंग साइन रूल. ओके, आणि साइन रूल पण वापरताना जेवढा मला एक्सपेक्टेड बघा ह्या प्रॉब्लेमसाठी तेवढाच वापरायचा आहे. सो बघा साइन रूल काय आपल्याकडं? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. सांगा पुढं काय असतं रे? इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r साइन सी. आणि इज इक्वल टू 2r. बरोबर. आता इथं सी ची टर्म आहे करे? सी गिवन मध्ये कुठं नाही. आणि आर तर आपल्याला नाहीये. बरोबर. सो एवढंच ठेवायचं. ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. मग सांगा रे, Sin व्हॅल्यूज B. पुट करा. ए ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 2. 2. साइन ए ची व्हॅल्यू किती आहे? 2/3. 2/3. बी ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3. आणि 3. साइन बी आपल्याला हा बी फाइंड आउट करायचा आहे. B. बरोबर? आता काय होईल बघा, इथलचा 2 आणि इथलचा 2 काय झाला? कॅन्सल. बरोबर. आता 3 ची पोझिशन कुठे बघा? डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, तो वरती येईल डायरेक्टली. म्हणजे 3 इज इक्वल टू, या बाजूला फक्त 3 राहिला, इकडे 3 अपॉन साइन बी. 3 साइन बी. साइन बीला ह्या बाजूला घ्या, तो 3 ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3 साइन बी इज इक्वल टू 3. करेक्ट. दोन्ही साईडचा 3 कॅन्सल होईल, किंवा त्याला 3 ला राईट साईडला पाठवा. ऑलरेडी इथं 3 आहे, हा मल्टिप्लिकेशनवाला 3 इकडे डिवाइड झाला. करेक्ट आहे? हा, मग इथलचा 3 इथलचा 3 कॅन्सल होऊन साइन बी ची व्हॅल्यू किती राहिली? 1 राहिली. 1. बरोबर आहे. पण मला साइन बी नाही विचारला क्वेश्चन मध्ये. आपल्याला काय विचारलंय त्यांनी? बी फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे अँगल. मग मला सांगा रे, साइन ची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? 90 डिग्री. येस, Pi- π/2 लिहा किंवा Pi by two. लिहा 90 डिग्री. हे झालं आन्सर. 90 degree. प्रॉब्लेम सोपा होता का नाही? हो सर. येस. सो बी इज इक्वल टू आला π/2 किंवा आला 90 डिग्री. ओके, समजलं? सिंपल प्रॉब्लेम होता. चला नेक्स्ट. नंबर 3. नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलंय
in triangle ABC, if A is equal to 2, B is equal to 3, C is equal to 4, then prove that the triangle is obtuse angled. ओके, आता हा क्वेश्चन आहे की तुम्हाला प्रूव्ह करायचं की गिवन ट्रायंगल हा ऑब्ट्यूज आहे. सो अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ अँगल, आपल्या अँगलचे 3 टाईप पडतात. तुम्हाला माहिती आहे बरोबर, इयत्ता 7वी 8वी मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. ते 3 टाईप कोणते आहेत रे ट्रायंगलचे? मग पहिला असतो ॲक्यूट अँगल ट्रायंगल, बरोबर. याच्यामध्ये सगळे अँगल आपले 90 डिग्रीपेक्षा स्मॉल असतात. दुसरा असतो राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल हा, याच्यामध्ये एक अँगल किती असतो? 90 डिग्री असतो. 90. 90 डिग्री. तिसरा आता हा जो विचारलाय तो आपल्याला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल मध्ये काय असतो? एक अँगल ऑलवेज मोर दॅन 90 डिग्री असतो, 90 डिग्री. बरोबर, मोर दॅन 90 डिग्री. मग या टाईपचा जर क्वेश्चन आला तर लक्षात घ्या की समजा तुम्हाला साईड्स माहिती आहेत आणि तुम्हाला टाईप ऑफ ट्रायंगल विचारला तर ऑलवेज यूज करायचं कोसाइन रूल. ओके, तर कोसाइन रूलमध्ये काय असतं? आपल्याला तिन्ही साईड माहीत असतात बघा, म्हणजे ABC तिन्ही पण साईड माहिती आहे. समजा मी काय केलं, एक रफ डायग्राम ड्रॉ केली इथं, समजून घ्या व्यवस्थित. इथं मी रफ डायग्राम ड्रॉ केली. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहे, त्या लॉजिकनी मी तुम्हाला सांगतो की आन्सर कसं येईल याचं. समजा ही ट्रायंगल ABC आहे. एच्या अपोजिटची साईड असते A, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 2 दिलेली आहे. बीच्या अपोजिटची साईड असते B, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 3 दिलेली आहे. अँगल Cच्या अपोजिटची साईड असते C, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 4 दिलेली आहे, बरोबर. तुम्हाला 8वी 9वीला एक थेरम होती बघा. मला सांगा अगोदर, ह्या 3 साईडमध्ये सगळ्यात मोठी साईड कोणती रे? सी. C4, बरोबर. सी म्हणलं कॉस. हा, म्हणजे ती साईड सगळ्यात मोठी आहे तुमची, बरोबर. आणि सगळ्यात मोठ्या साईडचा अपोजिट अँगल पण कसा असतो? लार्जर साईडचा अपोजिट अँगल कोण आहे लार्जर साईडला? हा C आहे. जी साईड सगळ्यात मोठी ना त्याच्या अपोजिटचा अँगल पण मोठा असतो या ट्रायंगल मध्ये, लक्षात ठेवा. सगळ्यात स्मॉल साईड कोणती तुमची? एच्या अपोजिटची अँगल पण कसा असेल? मग स्मॉल असेल, कारण स्मॉल असेल. A2 आहे ना, सगळ्यात स्मॉल साईड आहे. सो सगळ्यात स्मॉल अँगल तुमचा कोणता असणार आहे? ए. ऑब्ट्यूज ट्रायंगल मला जर शो करायचा असेल ना तर मला काय शो करायचं की अँगल C हा किती डिग्रीपेक्षा मोठा आला पाहिजे? 90. बरोबर. 90. सगळ्याला कळतंय ना मी काय कसे क्वेश्चन विचारू राहिलो बघा. मी तुम्हाला अगोदर विचारलं की सगळ्यात मोठी साईड कोणती, तर 4 आहे. सगळ्यात लार्जर साईडच्या अपोजिट अँगल हा सगळ्यात मोठा असतो. ऑब्ट्यूज ट्रायंगलमध्ये एकच अँगल असा आहे की तो तुमचा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणजे तो सगळ्यात मोठा अँगल असणार आहे. सो ह्या ट्रायंगलमध्ये तो मोठा अँगल कोणता आहे? तर C आहे, बरोबर. म्हणजे मला जो C फाइंड आउट करायचा आहे तो C 90 डिग्रीपेक्षा मोठा आला पाहिजे, करेक्ट. आता 90 डिग्रीपेक्षा मोठा, आणि मी तुम्हाला काय सांगितलं की काय वापरायचं आहे? मला कोसाइन रूल वापरायचा आहे हे काढण्यासाठी. म्हणजे मला कोसाइन रूल जर वापरायचा आहे तर कॉसचे माझ्याकडे, म्हणजे कोसाइन रूलचे माझ्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. ओके, पहिला फॉर्म्युला A² इज इक्वल टू, दुसरा फॉर्म्युला B² इज इक्वल टू, तिसरा फॉर्म्युला C² इज इक्वल टू. सो मी कोणता फॉर्म्युला वापरू ज्याच्यामध्ये C अँगल येतोय? C अँगल येस C² चा फॉर्म्युला. गुड. हा, हे बघा, बाय युजिंग कोसाइन रूल मी C² चा फॉर्म्युला वापरणार आहे. C² इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे तो? C नंतर तो A² प्लस B² प्लस मायनस AB कॉस C. ओके, म्हणजेच हे बघा इथं मी अँगल C कशामध्ये आला? कॉस C मध्ये आला, बरोबर. सो लक्षात घ्या, इथं मला कॉस C फाइंड आउट करायचा आहे आणि तुमचा C हा अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. 90 डिग्रीपेक्षा मोठा म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे? जर अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये. गुड. आता माझा लास्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो? निगेटिव्ह. ओके, आता लक्षात ठेवा. मग जर मला हा ट्रायंगल ऑब्ट्यूज अँगल दाखवायचा आहे, तर ह्या ट्रायंगल मधला सगळ्यात मोठा अँगल म्हणजे C
हा 90 डिग्रीपेक्षा मोठा यायला पाहिजे. 90 डिग्रीपेक्षा मोठा म्हणजेच तो सेकंड क्वाड्रंटमध्ये असणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं जो मी हा कॉस सी फाइंड आउट करणार आहे ना, तो कॉस सी याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे तुमची. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो रे. निगेटिव्ह. निगेटिव्ह. कॉस सी काय असतो सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. जर माझा कॉस Negative. यस जर माझा कॉस सी जर निगेटिव्ह आला तर हा ट्रायंगल कोणता झाला ऑब्ट्यूज. कारण निगेटिव्ह येईल कधी कॉस, कारण 90 डिग्रीपेक्षा मोठा. तुम्ही म्हणता नाही तर सर मग सर आपला कॉस थर्ड क्वाड्रंटमध्ये पण निगेटिव्ह असतो. येस थर्ड क्वाड्रंटमध्ये पण निगेटिव्ह असतो, पण थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा होतो. ओके, आणि आपल्या तिन्ही अँगलची ॲडिशन फक्त 180 असते 180. सो थर्ड क्वाड्रंटकडे जायची गरज नाही, सेकंड क्वाड्रंट ओनली. बरोबर. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे ह्या टाईपचा क्वेश्चन प्रूव्ह करण्यासाठी मला फक्त काय करायचं आहे की कॅल्क्युलेशनने माझी कॉस्टची व्हॅल्यू निगेटिव्ह यायला पाहिजे बस. वन्स निगेटिव्ह आली की मला आन्सर भेटून जाईल. ओके, मग इथं मी काय लिहितो, आन्सर स्टार्ट केलेलं बरं का रे आपण. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह अँगल सी हा 90 पेक्षा टू मोठा प्रूव्ह गिवन ट्रायंगल म्हणजे कोणता ट्रायंगल ABC आहे. सी is obtuse angle, that is C. we have to prove angle C in triangle ABC is more than 90 degree or cos C is cos C काय आला पाहिजे निगेटिव्ह. निगेटिव्ह. हे मला प्रूव्ह करायचं आहे. cos C is निगेटिव्ह. करेक्ट. ओके, त्यासाठी मी हा कोसाइन रूल वापरणार आहे. सो देअरफॉर इथं परत लिहितो मी बाय युजिंग कोसाइन रूल. आता फक्त व्हॅल्यूज पुट करून सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. कोसाइन रूल काय, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस Plus 2 B square plus 2ABC cos C. ओके हां करा रे पुट व्हॅल्यू. सी ची व्हॅल्यू 4 आहे, 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू 3 आहे, 3 चा स्क्वेअर मायनस 2, ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू 3 आणि कॉस सी मला फाइंड आउट करायचं आहे. सांगा रे 4 चा स्क्वेअर किती 16, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 ह्या तिघांचं प्लस 9 मल्टिप्लिकेशन 2 into 2 9. 4, 4 into 3 12. 12 कॉस सी. 12. ओके, ही जी टर्म आहे ना मायनस 12 कॉस सी याला मी लेफ्ट साईडला घेतो. ओके, लेफ्ट साईडला आल्यावर काय होईल इथे लिहितो बरं का मी आता कॅल्क्युलेशन या बाजूला. प्लस बरोबर 12 कॉस सी इज इक्वल टू या बाजूला इथं कोण आहे 4 प्लस 9, 4 प्लस 9 किती रे 13. 30. हा 13. 16, हा 16 तिकडे जाऊन काय होईल Minus 16. Minus 16. Minus म्हणजे 16. 12 कॉस सी ची व्हॅल्यू किती आली 13 मायनस 16. मायनस 3. Minus 3. देअरफॉर कॉस सी किती येईल मग मायनस 3 अपॉन 12. मायनस 3 अपॉन 12 3 अपॉन 12 Minus 1 upon by 4. आला का निगेटिव्ह बघा कॉस सी. येस. ओके, कॉस सी Yes, निगेटिव्ह आला म्हणजेच तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजेच काय की तुमचा हा अँगल सी काय आला 90 डिग्री पेक्षा मोठा. सो देअरफॉर ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा देअरफॉर खाली काय लिहा द गिवन ट्रायंगल इज कोणता ट्रायंगल झाला हा ऑब्ट्यूज अँगल. Angle. ठीक आहे, ऑब्ट्यूज अँगल. ओके, समजला हा क्वेश्चन. Yes. एव्हरीवन. Yes, sir. ओके ओके ठीक आहे. येस. Yes, sir. चालेल. सर एक डाऊट होता. यस बोला. ते जे तुम्ही फॉर्म्युला घेतला ना मागे तो स्टार्टिंगलाच व्हॅल्यूज टाकायच्या आधीच रिअरेंज केला तरी चालेल ना. हा करेक्ट. तुम्ही रिअरेंज करून व्हॅल्यू पुट केला तरी चालतं. मी काय केलं की जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे ना त्याला तसंच ठेवलं. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस आणि व्हॅल्यूज पुट करून मग तो सिम्प्लिफाय केला. जर तुम्ही तो फॉर्म्युला अगोदरच सिम्प्लिफाय केला आणि मग व्हॅल्यूज पुट केला तरी चालतंय, काहीच अडचण नाही. ओके, आपलं फक्त आन्सर आलं पाहिजे. मॅथ्समध्ये ते काय म्हणजे तुम्हाला तसे फ्रीडम असतं बघा. तुम्ही फॉर्म्युला मॉडिफाय करूनही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके
ठीक आहे, क्लिअर? चला एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देतो, सो ट्राय करा. इन ट्रायंगल ABC, if A is equal to 60 degree, B is equal to 3, C is equal to 8, then find first small a, म्हणजे तुम्हाला साइड फाइंड आउट करायची आहे, अँड सेकंड सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल, सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल ABC. ओके, हा तुम्हाला सॉल्व करायचा. मी फक्त हिंट सांगतो तुम्हाला. तुमच्यापैकी मला कुणीही सांगा की मला समजा हा स्मॉल ए फाइंड आउट करायचा आहे, तर मी साइन रूल वापरू का कोसाइन रूल वापरू? गिवन डेटा काय आहे बघा, एकच अँगल माहिती आहे तुम्हाला 60 डिग्री, दोन साइड माहिती आहे बी आणि सी. मला ए काढायचा आहे. ए काढण्यासाठी कोणता रूल वापरू? साइन रूल. कोसाइन. व्हेरी गुड. कोसाइन. कोसाइन. कोणी सांगितलं रे आन्सर सगळ्यात अगोदर? कोसाइन. साक्षी दिंडे. ओके, गुड साक्षी. हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला दोन साइड माहिती आहे आणि एकच अँगल माहिती आहे, ठीक आहे ना, त्यावेळेस ऑलवेज कोसाइन रूल वापरायचा असतो. किंवा तुम्ही समजा तुमच्याकडून साइन रूल वापरण्यात आला तर तुम्हाला ते साइन रूल वापरलेलं कळेल बघा की याने तर आन्सर निघत नाहीये, कारण साइन रूल वापरण्यासाठी ॲटलिस्ट मला दोन अँगल माहीत पाहिजेत. आलं लक्षामध्ये? सो काय याने निघत नाही. सो तुम्ही डायरेक्टली त्यानंतर कोसाइन रूलकडे जाणार आहे. सो ए फाइंड आउट करण्यासाठी काय वापरा, इथं मी हिंट लिहून देतो तुम्हाला. ए फाइंड आउट करण्यासाठी वापरा कोसाइन रूल. हा पहिलं. आणि सर्कम रेडियस फाइंड आउट करण्यासाठी हे खूप सोपं आहे. हा, सर्कम रेडियस कोणाच्या फॉर्म्युल्यामध्ये रे? साइन रूलच्या का कोसाइन रूलच्या? साइन रूल. इथं फक्त Sine rule. येस, इथं फक्त तुम्हाला साइन रूल वापरायचा आहे. सो तुम्हाला ती सर्कम रेडियस म्हणजे इथं आर फाइंड आउट करायचा आहे. सर्कम रेडियस म्हणजे आर फाइंड आउट करायचा. ठीक आहे, जमेल तुम्हाला हा क्वेश्चन होमवर्क? ओके, ट्राय करा मग. चलो ठीक आहे. सो थांबूया आपण. आपल्याला याच्यातले बरेचसे अजून क्वेश्चन्स घ्यायचे, सो आपण उद्या परवा याच्यावरतीच क्वेश्चन्स घ्या.